ज्या मुलीसोबत लग्न होणार होतं तीच मुलगी मर्डरची आरोपी ठरली आहे. पुण्यामध्ये लोहगडावर जे घडलं होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. लग्नाच्या अगोदर दोघंजण वाढदिवस बनवण्यासाठी गेले होते आणि तिथून त्याचा सेल्फी काढताना डायरेक्ट तो खाली पडला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता असं मुलगी बोलले होते आणि सगळ्यांनी विश्वास पण ठेवला होता. पण आता पोलीस तपासणी केल्यानंतर काही समोर वेगळंच आलं आहे. मित्रांनो, खरोखर तर त्या मुलीचा एक बॉयफ्रेंड होता, 2 वर्ष झाले सोबत होते आणि त्या मुलीला लग्न करायचं नव्हतं. त्या मुलीनं फक्त माइंड गेम खेळली, इतकी बेकार माइंड गेम खेळली CID सारखी. मित्रांनो, त्या मुलीनं होणाऱ्या नवऱ्याला बोलवलं की मला बड्डे लोहगड किल्ल्यावर बनवायचा आहे, माझ्यासाठी एवढं तरी करा, माझी एक मनातली इच्छा आहे. किती तर झालं, होणारा नवरा होता, लग्नाला थोडे दिवस वाचले होते म्हणून तो तयार झाला, विश्वास ठेवला त्या मुलीवर. पण त्या मुलीनं विश्वासाचा घात केला. त्यानं वर बोलवलं, बड्डे बनवायला साजरा केला, पण तोपर्यंत त्या मुलीनं बॉयफ्रेंडला पण बोलवलं होतं आणि त्या दोघांनी मिळून त्याला डायरेक्ट खाली पाडण्यात आलं. खाली पाडून डायरेक्ट सबूत बिबूत सगळं मिटवून आलं. असं काय समोर आलं की फक्त सेल्फी काढताना खाली पडला आहे, आपल्यासमोर फक्त ही झालं होतं. पण पोलीस तपासणी केल्यानंतर सगळं काही समोर आलं आहे. त्या मुलीनं आणि त्या बॉयफ्रेंडनं धक्का देऊन त्याला खाली पाडण्यात आलं होतं आणि ते दोघे पण आता जेलमध्ये आहेत. मित्रांनो, खरोखर लग्न करायचं का नाही ते त्याच्यापेक्षा नाही लग्न केलेलं बरं. अरे, विश्वास ठेवायचा तर ठेवायचा कुणावर? अशी माइंड गेम. लग्नाला फक्त 4 दिवस कमी होते आणि त्यात तुम्ही अशी इतकी मोठी माइंड गेम खेळली. कोणाला विश्वास पण नाही होणार. पोलिसांनी जर चांगली तपासणी केली नसते तर कोणाला समोर पण आलं नसतं ही गोष्ट. मित्रांनो, खरोखर खूप माइंड गेम खेळतात राव. विश्वास ठेवू नका कोणावर. काही झालं तर मी काय बोलू काय समजत नाही. तुमचं काय मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा.